तर मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, गोरक्षकांच्या दहशतीमुळं जनावर खरेदी बंद झालेली आहे. जे कटाईखान्याला जे छोटे छोटे अंतोले जात होते, भाकड जनावर जात होती, सगळं बंद झालेलं आहे. शेतकऱ्याची अशी अवस्था झालेली आहे की ती छोटा अंतोले असतो बारका, याल्या गाय म्हैस हे याल्यानंतर जर्सी गाय, त्या अंतोल्याला 2-3 लिटर दूध लागतं, 2 लिटर 3 लिटर 4 लिटर दूध लागतं. आता त्या अंतोल्याला सांभाळायचं कशासाठी, त्याला विकायचं म्हटलं तर विकण्यासाठी सुद्धा काही आता ती कटाईखानेवाली माणसं कसावं येत नाही. ते त्याहून दुसरी गोष्ट की आता लोकांनी जनावर सोडून द्यायला सुरुवात केलेली आहे. जी ही भाकड जनावर आहे ती हे सांभाळायचं, त्याला चारा रोज 200-250 रुपयाचा 300 रुपयाचा लागतोय. मग त्याच्यामुळं सोडून दिलेली बरी. जे गोरक्षक सांगत होते की गोपालनामध्ये सोडा, आता त्या गोपालनावाली सुद्धा येत नाही. ते म्हणजे गाया पाळणारे की बाबा त्यांची स्वतः पंचायत झाली, तेच कटाईखान्याला इकू टाकते ती जनावर. असे अनेक उदाहरण आहे ते की त्यांचं एक साठलोट आहे आणि तेच तिकडं कत्तलखान्याला जनावर पाठवतात. जसं हैदराबादला आलिया म्हणून आलिका म्हणून सगळ्यात मोठा कत्तलखाना आहे, अशा ठिकाणी पाठवलं जातंय. बीप पूर्वी भारताचा 9वा नंबर होता बीप एक्सपोर्ट बाबत. आता 2रा नंबर आहे, जगात 2रा नंबर आहे भारताचा बीप एक्सपोर्ट बाबतीत. म्हणजे भारतीय जनता पक्षानं ते सगळं मोठ्या प्रमाणात वाढवलंय आणि एक षडयंत्र असं केलं की हे छोटे छोटे कटाईखाने बंद करायचे. बजरंग दलाच्या माध्यमातून, गोरक्षकाच्या माध्यमातून छोटे छोटे कटाईखाने बंद करायचे आणि ती सगळी जनावरं कत्तलखान्याकडे मोठ्या पाठवायची. म्हणजे अशा पद्धतीनं झालंय आता. आणि मग पाठवायचे म्हणजे आता शेतकरी जनावर सोडून देणार आणि ह्यांची लोक ती जनावर धरून नेऊन तिकडे कत्तलखान्याला कापणार. पण शेतकऱ्याचं मात्र वाटोळं करून टाकायचं. असं शेतकऱ्याचं जवळ आपण वाटोळं करतो, पण एक दिवस त्यांचं सुद्धा वाटोळं होईल असं शेतकऱ्याला वाटतंय. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा शेतकऱ्यावरती अन्याय अत्याचार होतो, सर्वसामान्यांवरती अन्याय अत्याचार होतो. हिंदू मुस्लिम ही प्रखर वाद पेटतो. म्हणजे पंतप्रधान हिंदू, राष्ट्रपती हिंदू, मुख्यमंत्री हिंदू, तरी सुद्धा हिंदूंवरती अन्याय अत्याचार होतात आणि हिंदू आक्रोश मोर्चे काढावे लागतात. म्हणजे हे देशाचं भयानक उदाहरण आहे. आणि ह्या हिंदू मुस्लिम करण्याने, जातीवाद करण्याने देशाची प्रगतीच एका जागेला खुंटलेली आहे. आपण किती जरी म्हणलं आपण अमेरिकेच्या पुढं ह्याच्या पुढे जाऊ शकतो, ते कधीच जाऊ शकत नाही. आपल्या पुढे ते 100 वर्ष निघून गेलेले आहेत. हवेत चालणाऱ्या गाड्या त्यांनी बनवलेल्या आहेत, हवेत चालणाऱ्या रेल्वे बनवलेल्या आहेत त्यांनी. AI हॉस्पिटल बनवलंय, म्हणजे तिथं एकही माणूस कामाला नाही, पण हॉस्पिटल सगळं ते रोबो अटेंड करतात, ऑपरेशन करतात, सगळं करतात. म्हणजे अशी हॉस्पिटल बनवलेली आहे ती. म्हणजे आपण किती महाग आहे त्याचं हे भयान वास्तव आहे, चित्र आहे. आणि ते महाग काय की हिंदू मुस्लिम दलित सिखाई ख्रिश्चन, आपण इतर जातींना कमी लेखतो, इतर धर्मांना कमी लेखायचं, आमचं वर्चस्व. म्हणजे इतर देशांमध्ये शाळा बांधल्या जातात मोठमोठ्या, परंतु आपल्याकडे मंदिरं बांधली जातात. त्याच्यामुळे आपल्याकडं आपण मागे राहिलो, प्रगती पथावरती नाही आपण, तर प्रगती मागे खुंटलेली आहे आपण. तर त्यातच आता तो विषय राहू द्या. त्यातच आता हिंदू बजरंग दल, हिंदुत्ववादी संघटना ह्यांचा उद्रेक होत असतो भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर. मात्र तसंच झालेलं आहे, आता सुद्धा उद्रेकच झालेला आहे त्यांचा की भाजपचं सरकार आल्यामुळं. आता गोरक्षक हे जे गायांचं संगोपन करणं किंवा गाया कटिंगला जाऊ न देणं, आता गायीबाबत ठीक आहे, ती पांढरी गाय शेतकरी सुद्धा इकत नाही का, तर शेतकरी म्हणतो पाप लागण आपल्याला गाय इकणं. पण जी भाकड जनावर आहेत, म्हैस आहे, जर्सी गाय आहे, जर्सी आहे, किंवा त्याचा अंतोले आहे, म्हशीचा अंतोले आहे, ही अशी जी जनावर आहे ही अशी जनावर शेतकरी पाळू शकत नाही. कारण की त्याला रोजचं
200 300 400 रुपयाचा त्याला चारा लागतो. छोटा छोटा अंतोल्या असतो, त्याला दूध पाजावं लागतं 5-6 लिटर. तर ते शेतकरी पाळू शकत नाही. मग शेतकऱ्यांनी आता ते कटईखान्याला विकणं पसंत केलेलं होतं. म्हणजे कटईखान्याला जी कसाबं यायची आणि ते घेऊन जात होते. परंतु आता बजरंग दलाची एवढी दादागिरी वाढली की दिसलं समजा एखादी गाडी चाललेली आहे जनावर घेऊन, मग त्याची काही शहानिशा सुद्धा केली जात नाही. तो शेतकरी आहे का खरंच कटईखान्यावाल्याला त्याला धर की त्याला मार, उचलून आपट आणि पैशाची मागणी. म्हणजे खंडण्या वसूल करण्याचं एकमेव साधन झालंय. कुणी उठतंय की भगवाटेळा लावतंय की हातात काठी घेतंय की गोरक्षक म्हणून रस्त्याला उभा राहतंय. एखादी गाडी अडवली की 5-50 हजार रुपये नक्कीच देते, ते लाख रुपये देते. जेवढे कसाईखाने आहेत सगळ्यांकडनं हप्ते सुरू आहे, हप्ते वसुली सुरू आहे त्या गोरक्षकवाल्यांना, बजरंग दलवाल्यांना, आणि ते वरपर्यंत पैसा जातो. आता हे आपण सरळ सरळ आरोप करतो, कारण की मी एक शेतकरी आहे आणि मला माहिती आहे त्यांनी अनेक शेतकऱ्यांकडनं हाणून मारून पैसे घेतलेले आहेत. मी त्याचे व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत बरेचसे. म्हणजे शेतकरी असला तरी त्याला हाणमार करायची, त्याच्याकडनं पैसे घ्यायचे, हे सर्रास सुरू आहे. आणि हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये, सरकार काय आज नाही उद्या बदलत असतं, परंतु हे सगळं जे चालू आहे हे अतिशय भयानक आहे. आता बघा माझ्याकडे काही शेतकऱ्यांनी फोटो टाकले की दादा म्हणले ही जनावर पाळूच शकत नाही आपण, हे सगळे अंतुले रस्त्याला जनावर सगळे सोडून दिलेले, त्याचा हा व्हिडिओ आहे. रस्त्याला हे जनावर सगळे सोडलेले आहेत लोकांनी, आणि ह्याला 7-8 लिटर कोणी दूध पाजू शकत नाही. आता हे व्हिडिओ माझे मित्र एक डोंगरे म्हणून आहेत, लोणी देवकरचे अण्णा डोंगरे, त्यांनी हे पाठवलेले सगळे व्हिडिओ. त्यांच्या शेतातच ही सगळी जनावर आलेली आहे, ते फिरून आणि हे बारकी वासर आहे ते वरडून मरून जाते ते. आता ह्याला बजरंग दलवाला बी येणार नाही न्यायला, गोरक्षकावाला बी न्यायला येणार नाही, मोकळी सोडलेली जनावर आहे ते. फक्त हे जर कोणी विकायला चालवलं, आता बघा हे त्यांनी त्यांच्या घरच्या गायांचं दूध पाजलं ह्या सगळ्या अंतोल्यांना. एका अंतोल्याला 5-6 लिटर दिवसभरात दूध लागतं, पण ते तरी एवढे दूध कुठनं पाजणार आहे की बाबा आपलाच प्रपंच उद्या बंद पडला तर, म्हणजे समाजसेवा करण्याच्या नादात आपलाच जर प्रपंच बंद पडला तर काय करायचं. मग आता ह्याच्यासाठी सरकारनं अनुदान देणं गरजेचं आहे. सरकारनं अनुदान दिलं पाहिजे, किंवा सरकारनं ह्याची व्यवस्था केली पाहिजे. तालुक्याचा तहसीलदार असेल, कृषी अधिकारी असेल, किंवा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असेल, ह्या लोकांचं हे सगळं काम आहे की बाबा हे जे जनावर लोकांनी सोडून दिलेले आहे ते, तर ह्या जनावरांचं संगोपन करण्यासाठी काहीतरी निधी दिला पाहिजे किंवा पैसे दिले पाहिजे किंवा काहीतरी ह्याची उपाययोजना केल्या पाहिजे. अशा पद्धतीचं त्यांनी निवेदन सुद्धा बघा ते सुद्धा माझ्याकडे आलेलं आहे. हो का, अशा प्रकारचं निवेदन सुद्धा त्यांनी ह्यांना दिलेलं आहे, तालुका तहसीलदारला, जिल्हाधिकाऱ्याला दिलेला आहे. ही लोक जनावर भाकड जनावर आहेत सोडून देतात आणि ते उभ्या पिकात जाते, ती पिकं खाते, ती बारकं अंतोले आहेत ते वरडून मरून जातात. रस्त्याला गाणगोण सुरू झालेली आहे. तर ह्याच्यावरती ह्या सरकारी यंत्रणेने काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे, असं काहीसं म्हणणं आता लोकांचं आलेलं आहे की बाबा तुम्ही हे जे लोक विकत नेत होते कसाबं, तर त्यांना हाणून मारून तुमच्या बजरंग दलाने किंवा तुमच्या ज्या संघटनावाले आहेत, घोषित गोरक्षक जे आहेत, आम्ही गोरक्षक आहेत, टिळा लावला की गोरक्षक झाला, पण तो खंडणीखोर गोरक्षक असतो. खरी जी लोक आहेत काम करणारी, त्यांच्या गाया संगोपनाचं केंद्र असतं, तिथं त्या साध्या ज्या गाया असतात, ज्याला आपण गोमाता म्हणतो, अशा गाया ते पाळत असतात. आणि अशी जर कोणाची भाकड गाय असत तर शेतकरी सुद्धा कधी कसाबाला इकत नसतो, ती सोडून देतो, तिथं नेऊन सोडून देतो, अशी पण लोक असतात. परंतु दुसऱ्या कुठल्या बी भाकड जनावराला जरी विकायचं बाजारात म्हणलं तरी हे गोरक्षकवाले आडवे येतात, पैसे मागतात, ह्याच्या खंडण्या मागतात. त्याच्यामुळं या कसाबांनी म्हणजे कटिंगला जाणारे जनावर कसाबांनी ते जनावर घेणंच बंद केलंय. त्यांनी असं ठरवलंय की बाबा आता आपण कोंबड्या विकायच्या, पण जनावरांचा धंदा करायचा नाही. कोणी सांगितलं ह्यांना महिन्याला पैसे एवढे द्या, पुन्हा कुठं सापडलं की हानमार करा, त्याच्यापेक्षा आपलं वेगळे धंद्याचा पर्याय निवडू आणि हे मात्र बंद करू, असंच काहीच बघा आता ह्या कटईखान्यावाल्यांनी सुद्धा सुरुवात केलेली आहे. पण माझं एकच सांगणं असं आहे की आता ही जे जनावरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्या जनावरांना चारा लागतो सोडून दिलेल्या, जे बारकी अंतुले सोडलेले असते त्याला दूध लागतं, तर ह्याचं नियोजन कोण करणार?
आता जी जनावर आमच्या सुद्धा भागात जनावर आलेली आहेत, सोडून दिलेली, ते कटाळ्या म्हणतो आपण, ते कटाळ्यासारखेच आता ही सोडून दिलेली झाल्यात, खाऊन 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 अशी गबरगंड झालेली आहे ती. आता हे जनावर उभ्या पिकात शिरते ती, म्हणजे तुमचं कुठलं पीक आहे काय आहे ते बघत नाही, डाळिंब असो द्राक्ष असो, ह्या बाजूला शिरलं म्हणजे त्या बाजूला ते फडा 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 सगळं पाडत जात या, म्हणजे सगळीकडे अशीच बोंब झालेली आता. मग आता ह्या गोष्टीवरती काय करायचं, नेमकं कारवाई कोण करणार, सरकार म्हणून सरकारची काय जबाबदारी आहे का नाही. लोक फक्त प्रशासनाला कळवतात, तहसीलदारला फोन करून सांगतात की साहेब इकडे ही जनावर आलेली आहे, ह्यांचा काहीतरी उपाययोजना करा, बंदोबस्त करा. तहसीलदार काय करतय की कृषी अधिकाऱ्याला फोन करतय की तुमच्या अधिक पत्त्याखाली येते ते पशुवैद्यकीय अधिकारी, कृषी अधिकारी, तुम्ही त्याचं नियोजन करा. ते जर आता त्या जनावराला बघितलं की दोन पळून जाते त्यात, कारण की ते आता मारायसारखे जनावर झालेत, माणूस दिसला की मारतात त्याला. किंवा हे असली बारकी बारकी पिल्लं सोडलेली ही सुद्धा खाऊन खाऊन मोठी झाली ती, किंवा ती ओरडून ओरडून रस्त्याने मरवून जाते त्या. मग त्याला दूध कोण पाजणार आहे, लोक सोडून देते ते त्याला. मग आज सोडून दिल्यानंतर त्याला दूध कोण पाजणार आहे, मग ते ओरडून ओरडून रस्त्याने मरून चालले. आणि त्याची घाण मात्र भयानक अशी सुटते, ती मेल्यानंतर त्याला उचलून सुद्धा कुणी टाकत नाही. कुठं कुत्री त्याला मारून खाते ती, तर कुठं ते रस्त्याला मरून पडतंय, त्याची वास दुर्गंधी सुटते, त्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणामध्ये सुटली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि सरकार म्हणून सरकारने ह्याच्याकडे लक्ष गांभीर्यानं देणं गरजेचं आहे. सरकारनं ह्याच्यावरती तात्काळ काहीतरी उपाययोजना करावी, म्हणजे हे सगळे प्रश्न सुटतील. आता हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही किंवा एका गावापुरता मर्यादित नाही, हा देशभर सगळीकडं असाच प्रश्न झालेला आहे की टोळकच्या टोळकं झालेलं आहे जनावरांचं, जे सोडून दिलेले जनावर आहे तिथे, म्हणजे टोळकच्या टोळकं तयार झालंय. आणि ते टोळकच्या टोळकं जनावरांचं आता एखाद्याच्या शेतात जर घुसलं तर सगळे शेत फस्त करून टाकायला लागले. सगळीकडे अख्ख्या देशामध्ये असंच झालंय, महाराष्ट्रामध्ये असंच झालंय, आमच्या तालुक्याला असंच झालंय, जिल्ह्याला सुद्धा असंच झालंय की आता शेतकरी सुद्धा आता त्रस्त झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे. पाठीमागच्या काळामध्ये तर बघितलं आपण की शेतकऱ्याची सुद्धा जनावर गोरक्षकांकडनं अडवली जात होती, परंतु आता गोरक्षकावर लोक शेतकरी सुद्धा हल्ले करायला लागले. दिसला गोरक्षक ठोकून काढायचा, त्याने तर आपलं सगळं वाटोळ करून टाकलंय, नुकसान करून टाकलंय. 2-5 रुपये भेटत होते किंवा नाही भेटले तरी ती लोक नेत तरी होती. आता हे रिकामी जनावर सोडल्यामुळं पुन्हा ही जनावर सगळी रानात यायला लागले ती, रानातलं धान सुद्धा सगळं खाऊन पस्त करायला लागले ती. मग ह्याच्यामुळं कारवाई ह्या लोकांवरती झाली पाहिजे असं सुद्धा शेतकऱ्याला वाटायला लागले. पण सरकार म्हणून हे सरकार काही कारवाई करेल असं दिसत नाही. जोपर्यंत सरकार बदलत नाही तोपर्यंत हे असंच राहणार आहे. सरकार ह्यांच्यावरती काहीच कारवाई करणार नाही कोणावरती. परंतु हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, हा प्रश्न लवकरात लवकर सरकारनं सोडवणं गरजेचं आहे. लोकांच्या उभ्या पिकात ही जी जनावरं शिरतायत, नुकसान करतायत, तसंच ही जी रस्त्याने सोडून दिलेली जी बारके बारके कटाळे आहेत ते अंतोले आहेत, ही अंतोले सुद्धा पकडून त्याची काहीतरी संगोपन, त्याची काहीतरी व्यवस्था करणं सरकारनं गरजेचं आहे. कुठल्या तरी बघा, समजा आता गोरक्षक आहे ते त्यांचे जे कुठं गोपालन असेल त्या गोपालनामध्ये तरी ही सगळी जनावरं नेऊन सोडणं गरजेचं आहे की बाबा तुम्ही सांभाळा, तुम्हाला सरकार अनुदान देते आणि तुम्ही त्याची विल्हेवाट लावा, तुम्ही कत्तलखान्याला नेऊन द्या. कारण की अनेक गोरक्षक जनावर कत्तलखान्याला नेताना गावलेले आहे ते, म्हणजे शेतकऱ्याची जनावर पकडायची, त्या गोपालनामध्ये न्यायची आणि रातोरात ते कत्तलखान्याला तिकडे हैदराबादला पाठवायची. आलिका जो कत्तलखाना आहे सर्वात मोठा, ह्या कत्तलखान्याला हे रातोरात पाठवायची. दुसऱ्या दिवशी शेतकरी गेला, माझी जनावरं कुठं आहे ती म्हणलं की सांगायचं पळून गेली जनावरं, सोडून गेली जनावरं. म्हणजे आता हा सगळा धंदा हा गोरक्षकांनी, हिंदुत्ववादी संघटनेनी सुरू केलेला आहे. ते आपण पाहिलं की उत्तर प्रदेशमध्ये किती लोक सापडलेत, अनेक लोक मांस तस्करी करताना हिंदुत्ववादी संघटनेचीच लोक सापडलेली आहेत. ती अशी अनेक उदाहरणं आहेत. महाराष्ट्रात सुद्धा असंच झालेलं आहे. मध्ये सदाभाऊ खोतला सुद्धा असाच दम दिला होता. ज्या शेतकऱ्याची जनावर त्या गोपालनामध्ये नेली होती, त्यानंतर ते सदाभाऊ खोत हे स्वतः त्या गोपालनामध्ये गेले असता त्यांना सुद्धा ती जनावरं मिळून आली नाही. तेव्हा सदाभाऊ खोतवरती सुद्धा त्या हिंदुत्ववादी संघटनेची लोक आक्रमक झालेली होती, आपण बघितलं असेल. म्हणजे कोणी काय बोललं तर त्याच्यावरती सुद्धा ते आक्रमकपणाने अटॅक करतात, हल्ले करतात. जसं की आता त्या काँग्रेस पक्षाचा जे प्रवक्ते होते पवार, हनुमंत पवार, त्यांच्यावरती सुद्धा हल्ला केला मध्ये ते हिंदुत्ववादी संघटनेच्या लोकांनी. म्हणजे असं झालेलं आहे. आता सरकार
असलं म्हणजे सत्तेत असलं म्हणजे काही करता येतं. सरकार डोळे झाकून घेत असतं. म्हणजे आपल्या देशाची प्रगती ह्याच्यामुळेच खुंटली. गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं प्रमाण जास्त आहे आणि ह्याच्यामुळे गुन्हेगार हा पुन्हा जास्त मोठा गुन्हा करतो. पण हे सगळं चालूच राहते. आता भाजपचं सरकार आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं चालू राहते. तर सरकारला सगळ्या शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आमची सुद्धा विनंती आहे की बाबानो, हे जे जनावर आहे ते ही लोकांनी सोडून दिलेली आहे ती, तसंच बारके बारके अंतुले सोडून दिलेले आहेत, त्याची दुर्गंधी येते मरून पडल्यानंतर. हे सगळं आपण तात्काळ ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना काढा आणि हे जनावर सगळी सरकारच्या गोट्यात नेऊन ती कुठंतरी सोडावी, अशीच सगळ्या सरकारला सुद्धा सगळ्या मायबाप जनतेची विनंती आहे. मायबाप शेतकऱ्यांची विनंती आहे. शेतकऱ्यासाठी सरकारनं ही कठोर पावलं उचलावी ती, असंच लोकांना सुद्धा वाटतंय. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.